भिगवण मधल्या तरुणीच्या अपहरणाच्या प्रकरणी आता एक खूप मोठी अपडेट समोर आली आहे, कारण ही मुलगी स्वतः कॅमेऱ्याच्या समोर आली आहे आणि माझं अपहरण झालेलं नव्हतं अशी माहिती या मुलीने दिली आहे। अपहरणाचा आरोप असलेल्या तरुणासोबत या मुलीचे प्रेमसंबंध आहेत हे या मुलीने आता मान्य केलंय। जबरदस्ती नाही तर मी माझ्या इच्छेने निघून गेले होते। या तरुणीने स्वतः व्हिडिओ केलेला आहे आणि हा व्हिडिओ तिने पाठवलाय। तरुणीला शोधण्यामध्ये अद्यापही पोलिसांना यश आलेलं नाहीये, मात्र या तरुणीने केलेला व्हिडिओ समोर आलाय। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही। मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती कोणा अपहरण झाले नाही किंवा चिठ्ठी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसाने त्यांच्या सोबत राजकीय लोकांनी डोळ्यापासून घेऊन गेले। मी माझ्या मर्जीने आले। जयदीप भगत आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। जयदीप, 6 पोलिसांची पथकं या मुलीचा शोध घेत आहेत। नेमकं काय झालं असेल याविषयी खरं तर वेगवेगळे आडाखे बांधले जात होते। ही मुलगी आता स्वतः समोर आली आहे आणि हे प्रेम प्रकरण असल्याचं उघड होतंय। अगदी बरोबर आहे, तू यामिनी म्हटल्या पद्धतीनं हे प्रेम प्रकरण आहे। या मुलीनं स्वतः एक व्हिडिओ जारी केलेला आहे। अद्यापपर्यंत काल दुपारी 3:30 वाजता त्या मुलीचं अपहरण झालं असं सांगण्यात आलं। तेव्हापासून पोलिसांची 6 पथकं जी आहेत ते या मुलीला शोधत होती। अखेर या मुलीचा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि मी स्वतःच्या मर्जीनं त्याच्यासोबत निघून गेले असल्याचं जे आहे त्या मुलीने सांगितलेलं आहे। कुठल्याही प्रकारची चटणी किंवा कुठल्याही प्रकारचं अपहरण माझं केलं नसल्याचं या ठिकाणी त्या मुलीनं व्हिडिओच्या द्वारे सांगितलेलं आहे। काल दुपारी 3:30 वाजल्यापासून पोलीस या मुलीचा शोध घेत आहेत। खरं तर आपण बघू शकतो भिगवणमध्ये मोठ्या संख्येनं या ठिकाणी जे आहेत ते लोक जमलेले आहेत आणि या ठिकाणी हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यासाठी गोपीचंद पडळकर या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर हा फसवून नेल्याचं किंवा त्या मुलीच्या ज्यावेळेस ती लग्नाची खरेदी करून ज्यावेळेस घरी चालली होती त्यावेळेस तिचं अपहरण केल्याचं सांगितलं गेलं। मात्र आता त्या मुलीचा स्वतः एक व्हिडिओ समोर आला आहे आणि त्या मुलीनं स्वतःहून सांगितलं आहे की मी माझ्या मर्जीनं निघून गेलेली आहे। माझे आणि त्या मुलाचे प्रेमसंबंध होते अशा आशयाचा व्हिडिओ जो आहे तो समोर आल्यामुळे आता खरं तर पोलिसांनी सकाळी संशय व्यक्त केला होता की या मुलीचं आणि त्या मुलाचं गेल्या 1 महिन्यापासून बोलणं होत होतं। 1 महिन्याचे कॉल डिटेल्स पोलिसांनी काढलेले होते आणि पोलिसांना संशय अशाच पद्धतीचा होता। काल दुपारी ही मुलगी ज्यावेळेस गेली त्यावेळेस पासून साधारणपणे 200 ते 250 किलोमीटरचा जो आहे तो पोलिसांनी आतापर्यंत त्या मुलीला शोधण्यासाठी ट्रॅक केला आणि त्यानंतर अखेर त्या मुलीचा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिचं म्हणणं आहे की मला कुठल्याही प्रकारचं अपहरण केलं नव्हतं, तर माझे आणि त्याचे प्रेमसंबंध होते आणि त्यामुळे ते मी निघून गेले। आता त्याच्यामुळं या ठिकाणी जी गोष्ट या ठिकाणी झालेली आहे खरं तर ही गोष्ट धक्कादायक आहे इथल्या लोकांसाठी, कारण लोक भावनिकतेने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आली होती। जन आक्रोश मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा होणार आहे का आता असा देखील प्रश्न विचारला जातोय। मात्र या ठिकाणी बाजूबाजूची लोक मोठ्या प्रमाणात आलेली आहेत। संवेदनशील असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं। गोपीचंद पडळकर यांच्या सभेला देखील परवानगी या सगळ्या पार्श्वभूमीवरती नाकारण्यात आलेली होती जयदीप, आणि हे अपहरण नाहीये तर प्रेम प्रकरण आहे हे आता समोर येत आहे। धन्यवाद माहितीसाठी।